नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसांचं वेदर कसं असणार आहे, कुठल्या भागांमध्ये पाऊस असणार आहे, कुठल्या भागांना कुठले अलर्ट्स दिलेले आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। सध्या आम्ही ज्या भागामध्ये आहे, आमचं ऑफिस मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हलक्या सरी कोसळल्यात, परंतु मोठा पाऊस असा काही झालेला नाहीये। नाशिकमधल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये इतकासा पाऊस पडलेला नाही। त्यामुळे पुढच्या 4 दिवसांमध्ये हे नेमकं चित्र कसं असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कुठल्या भागाला, कुठल्या जिल्ह्यांना कुठले अलर्ट्स आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे। सुरुवात करूयात उद्यापासून। उद्या नेमके कुठले अलर्ट्स असणार आहेत, कुठल्या जिल्ह्याला कुठले अलर्ट्स दिलेले आहेत ते पाहूयात। उद्या जर आपण बघितलं तर रायगड, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटमाथा, त्याचबरोबर आपण जर पुण्याचा घाटमाथा बघितलं तर इथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। ऑरेंज अलर्ट म्हणजे तुम्हाला तिथे थोडंसं सतर्क राहायचं आहे। पाऊस तिथे मुसळधार पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। ठाणे, पालघर, मुंबईचा आपण जर भाग बघितला तर तिथे येलो अलर्ट आहे। नाशिक घाटमाथ्यावर सुद्धा येलो अलर्ट आहे। उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये सुद्धा आपल्याला बघतोय की तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग जर आपण बघितला तर तिथे मात्र उद्या कुठलाही अलर्ट आपल्याला इथे दिसत नाहीये। त्याचबरोबर आपण जर मराठवाड्यातला संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड हा भाग बघितला तर तिथे सुद्धा आपल्याला येलो अलर्ट दिल्याचं पाहायला मिळतं। तिथे सुद्धा काही प्रमाणात पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण आपण जर विदर्भातला विचार केला तर विदर्भामधले अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या भागांमध्ये आपल्याला तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। तिथे मुसळधार पाऊस उद्या कोसळेल असा अंदाज आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। परंतु आपण जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये हा कुठलाही अलर्ट नाहीये आणि वाशिम आणि बुलढाणा या भागांना सुद्धा कुठले अलर्ट नाहीये, कुठली वॉर्निंग नाही, तिथे ग्रीन अलर्ट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे उद्याचा आपण जर विचार केला, सोमवारी खरं तर कामाचा दिवस असतो, अनेक जण हे कामासाठी बाहेर पडत असतात, वीकेंड संपलेला असतो, पण तिथे जर आपण बघितलं तर रायगड, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटमाथा, पुण्याचा घाटमाथा या भागांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे। आणि तिकडे विदर्भामध्ये सुद्धा अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया आणि गडचिरोली या भागांमधल्या नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायची गरज आहे, कारण तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आता आपण मंगळवारची स्लाइड बघूयात। मंगळवारी नेमकं कसं चित्र असणार आहे हे सुद्धा समजावून घेऊयात। मंगळवारी थोडं चित्र बदलतं आहे। मंगळवारी आपण जर बघितलं तर इथे रायगड या भागाला जिथे ऑरेंज अलर्ट होता तिथे आता येलो अलर्ट झालेला आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा येलो अलर्ट असणार आहे, पण रत्नागिरी आणि साताराच्या घाटमाथ्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। तिथे पाऊस हा कायम असेल, तिथे मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। पालघरचा विचार केला, नाशिक, त्यानंतर धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड या सगळ्या भागांमध्ये तिथे आपल्याला बघतोय की येलो अलर्ट आहे। तिथे काही प्रमाणात पाऊस कोसळेल, मोठ्या सरी येणार नाहीत, परंतु पावसाची संततधार तिथे असेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आणि मागे म्हणजे आपण सोमवारचा जो अंदाज बघितला त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, पुणे, त्याचबरोबर आपण जर साताऱ्याचा भाग बघितला, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागांना कुठलाही अलर्ट नाहीये, तिथे काही मुसळधार पाऊस होणार नाहीये असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। पण त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये पुन्हा एकदा मंगळवारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस असणार आहे। अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये आपण बघतोय की तिथे अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे तिथे मुसळधार पाऊस होतो, तिथल्या भागातल्या लोकांनी हे अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि तिथल्या वर्धा, अकोला, जळगाव या भागांमध्ये आपण बघतोय की येलो अलर्ट आहे, तिथे फार मोठा पाऊस होणार नाही, परंतु तिथे पावसाची संततधार असेल इतकं मात्र नक्की आहे। हे झाले मंगळवारचे अपडेट्स। आता आपल्याला बुधवारचे अपडेट्स बघायचे आहेत। बुधवारी सुद्धा कशा पद्धतीनं कुठे पाऊस पडणार आहे। बुधवारी पुन्हा एकदा चित्र बदलत आहे। रायगड, रत्नागिरी, पुण्याचे घाटमाथा असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नाशिकचं घाटमाथा असेल, इथे मुसळधार पाऊस होऊ शकतो, तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सतर्क राहायची गरज आहे। पण मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रातले काही भाग असतील तिथे कुठलाही अलर्ट नाहीये। अर्थात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस या भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाहीये। धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट आहे, तिथे काही प्रमाणात पाऊस होईल, परंतु असा मोठा अलर्ट नाही। तिथे आपण बघतोय की मोठ्या सरी कोसळतील इतकं मात्र या सगळ्या आपण बघतोय की अलर्टमध्ये देण्यात आलेलं आहे। बाकीच्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातले अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे तिथे मोठा पाऊस होण्याची शक्यता ही बुधवारच्या दिवशी नाही आहे। आणि आता शेवटच्या दिवसाचं अपडेट्स बघूयात, ते म्हणजे गुरुवारचे। गुरुवारी नेमकं कसं चित्र असणार आहे। गुरुवारी पूर्ण चित्र बदलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे।
रायगड, पुण्याचे घाटमाथा, त्याचबरोबर रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यामध्ये आपल्याला बघतोय की येल्लो अलर्ट आहे, तिथे काही प्रमाणात पाऊस पडेल. पण उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे तिथे कुठलाही मोठा पाऊस होणार नाही. हलक्या सरी निश्चितच कोसळतील, पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु तिथे कुठलाही अलर्ट नाही, त्यामुळे कुठलाही मुसळधार पाऊस हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही गुरुवारी होताना दिसणार नाहीये. असे अलर्ट्स हे हवामान विभागाकडनं देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पुढच्या 4 दिवसाचे अलर्ट्स आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पुढच्या 4 दिवसांचं प्लॅनिंग करू शकतात. अर्थात हे आज हवामान विभागाने दिलेले अलर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काळानुरूप बदल होऊ शकतील. त्याच्यामध्ये जर वाऱ्याचा वेग बदलला, पावसाची दिशा बदलली, तर मात्र यामध्ये काही प्रमाणात बदल जाणवू शकतील, यामध्ये काही बदल होऊ शकतील, हे सुद्धा चित्र बदलू शकतं. त्यामुळे हे होते 4 दिवसाचे अलर्ट्स. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे सगळे अपडेट्ससुद्धा मिळत राहतील. पाहत राहा मुंबई तक.